हसन अली खानाची काही खबर? खबर म्हणजे अहो जाळपोळ सुरूच आहे. रयतेला त्राही भगवान करून सोडले त्याने. राजन काहीतरी मार्ग काढतील. हो, काढायलाच हवा. आम्हाला आदेश द्या म्हणालो तर नाही म्हणाले. कारण राजनना त्या हसन अली खानास चांगलाच धडा शिकवायचा आहे. हसन अली खानाला पराभूत करणं म्हणजे औरंगजेबास चपराक. राजे येत आहेत. जंजिऱ्याचा विजय दृष्टिक्षेपात असताना औरंगजेबानं ही वेगळीच चाल केली. शकाली खेळण्यात औरंगजेब महातरबेज. जंजिऱ्याची मोहीम अडचणीत यावी म्हणून हे हसन अली खानाचं आक्रमण. त्या आबासाहेबांच्या बाबतीत तर हे वारंवार घडले. जेव्हा जेव्हा स्वराज्यानं उत्तुंग भरारी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा पातशाह्यांनी आक्रमणाची संकट स्वराज्यावर धाडली. हो, हा तर इतिहासच आहे. आबासाहेबांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि आदिलशाहीनं फत्तेखानाला स्वराज्यावर धाडलं. आबासाहेबांनी फत्तेखानाचा पाडाव करून कोंढाणा, जावळी, रायरी, राजगड, प्रतापगड असे गडकोट स्वराज्यात आणले, तर विजापूरकरांनी स्वराज्याचा घास घेण्यासाठी भल्या थोरल्या फौजेसह अफजल खानाला पाठवलं. आबासाहेबांनी अफजल खानाचा फडशा पाडून पन्हाळगड स्वराज्यात आणला, तर लगेच सिद्दी जोहरचं आक्रमण झालं. आबासाहेबांनी सिद्दी जोहरला हुशारीनं नामोहरम केलं. स्वराज्य आता कुठं रांगू लागलं, दुडदुडू धावू लागलं, तर लगेच उत्तरेतल्या मोगल बादशाह औरंगजेबानं त्याचा मामा शास्ता खानाला स्वराज्यावर धाडलं. आबासाहेबांनी पुण्यात शास्ता खानाची बोटं छाटली. स्वराज्य आता ऐन तारुण्यात आलं, तर औरंगजेबानं राजा जसवंत सिंगास पाठवलं. राजा जसवंत सिंगास स्वराज्य जुमानत नाही असं पाहिल्याबरोबर औरंगजेबानं मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाचं प्रचंड आक्रमण स्वराज्यावर पाठवलं. पण स्वराज्यातल्या रयतेनं धीरानं आणि हिमतीनं तेही आक्रमण परतावून लावलं, कारण प्रत्येकाला स्वराज्याचं मोल ठाऊक होतं. खरंय महाराज. त्यावेळी आबासाहेबांच्या बरोबर असणारी मातब्बर मंडळी, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, लखमाजी बलकवडे, गंभीरराव मारणे, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, सोनोपंत डबीर, रुद्राजी मस्के, विठोजी शिळीमकर, झालंच तर मोरोपंत, अण्णाजी दत्तो, ही सगळी माणसं खंबीरपणे पहाडासारखी उभी राहिली म्हणून कुणाचं काही चाललं नाही. खरंच तो काळ काही औरच होता. रावजी नाना, मातब्बर मंडळी आताही आहेत, मात्र परिस्थिती वेगळी आहे. आबासाहेबांच्या वेळी एक एक सरदार स्वराज्यावर चालून येत होता, पण आता मात्र एकाच वेळी 500 नामांकित सरदार आणि दस्तूर खुद्द आलमगीर औरंगजेब स्वराज्यावर चालून येतो. आलाय. राजन, होय कविराज. हा हसन अली खान, त्याच्या बरोबर असलेला फत्तेजंग खान, अनिरुद्ध हाडा, या सगळ्या नख्या आहेत. नख्या. या नख्यांमागचा मूळ पंजा आहे तो औरंगजेबाचा. हा पंजा स्वराज्याच्या मौशार मातीवर माणसांवर ओरखडे ओढणार. आणि म्हणून आता आपण स्वस्थ बसून चालणार नाही. एकाच वेळी जंजिऱ्याची मोहीम सुरू ठेवायची आणि त्याच वेळी या हसन अली खानाला असा धडा शिकवायचा की तो रक्त गाळत औरंगजेबाच्या समोर जाऊन उभा राहिला पाहिजे. जी महाराज. निळोपंत होतो औरंगजेब भ्रमात. तो उंदराच्या लेंड्यांचा हत्ती करून आमच्या समोर उभा करू पाहतो, पण त्याला ठाऊक नाही उंदराच्या लेंड्यांचा हत्ती कधी बनत नसतो, आणि बनलाच तरी टिकत नसतो. ये है शिवाजी संभाजी का स्वराज. ये नासिक, ये भिवंडी, ये कल्याण, ये मावड़ इलाका, फिर कोंकण और उसके बाद ये तड़कोंकण और ये पूना, ये सातारा, मळवली, रहमतपुर, पंढरपुर, ये जत से जिंजी तक, ये सब मराठों का स्वराज. यूं देखें तो बहुत बड़ा नहीं है, इतना छोटा भी नहीं है. और अगर छोटा होता
तो 5 लाख की फौज लेकर अब्बू खुद क्यों मुहिम पर आते? आपने सही फरमाया शहजादी। याद रहे, स्वराज में 300 से ज्यादा किले हैं, 400 भी हो सकते हैं। इतने ज्यादा किले हैं? शहजादी, शिवाजी बहुत शातिर था। वो ये अच्छी तरह से जानता था कि किलों की मजबूती स्वराज की जान है और ये किले शिवाजी की रूह। यही सोच इस संभाजी की भी है। तो अब्बूजान, हमें ये सारे किले हासिल करने के लिए और कितना वक्त लगेगा? ज्यादा से ज्यादा 1 साल। वज़ीर आला, अगर सिर्फ जंग के जरिए हम किले हासिल करने जाएंगे तो सालों साल लग सकते हैं। और आप ये मत भूलिए कि ये मराठा छापेमारी में माहिर हैं। और फर्ज करो कि हमने इन किलों पर कब्जा कर लिया, लेकिन हमारी जरा सी भी लापरवाही, हम ये किले फिर से गवा देंगे इन मराठों के हाथ। तो अब्बूजान, आप ही बताएं, हम ऐसी कौन सी चाल चले कि इन मराठाओं को आसानी से हराया जाए? हाँ हुजूर आला, जिसमें हमारा फायदा ज्यादा और नुकसान कम हो। आपने बहुत अहमियत वाली बात कही है शहजादी। हमें लोगों में, आवाम के दिलों में फितूरी का जहर मिलाना है। ऐसे भी बहुत सरदार अपना वतन चाहते हैं। वतन का लालच, सामंत जागीरदार बनने का लालच, अशरफियों का लालच। अगर हम ये लालच का बीज बोने में कामयाब रहे तो फितूरी को बरगद का पेड़ बनने में ज्यादा वक्त नहीं लगेगा। सच अब्बूजान, ऐसा हो सकता है? क्यों नहीं शहजादी? सोने की चाबी से बड़े ताले अपने आप खुल जाते हैं। ये जो बुलंद किले हैं ना, इनके दरवाजे भी अपने आप खुल जाएंगे। तो खुलवा दीजिए अब्बूजान। हमें अब दिल्ली की बहुत याद आ रही है। संभा को मारकर, उसे हराकर हम दिल्ली वापस जाना चाहते हैं, वो भी जल्द से जल्द। ये बकरी ईद तो हम दक्कन में मनाएंगे, मगर अगला रमजान का चांद हम लाल किले की छत से ही देखेंगे। सुभान अल्लाह। महाराज, आता आपलं धोरण काय? आपलं धोरण एकच, सर्वात आधी त्या हसन अली खानाला झोडपून काढायचं, जंजिऱ्याची मोहीम सुद्धा सुरूच ठेवायची आणि त्याच वेळी औरंगजेबाच्या आक्रमणासाठी मन, माती आणि माणसांची तयारी करायची. म्हणजे फुरसत घ्यायची नाहीच. विराज, आता फुरसत हा शब्दच तळघरात ठेवून द्यावा लागणार. रात्रंदिवस तेही जागरूकतेनं काम करावं लागेल. परंतु महाराज, औरंगजेबाचा 5 लाखाचा सेनासागर, बघ आपला कुठं कमी आहे. आपली सुद्धा चतुरंग सेना आहेच की. आपल्या फौजेची संख्या सुद्धा 2 लाखाच्या आसपास जाते आणि रावजी नाना ही स्वराज्यातली फौज आहे. त्यामुळे 2 लाखाची फौज सुद्धा 5 लाखाच्या सेना सागराला भारी पडणार. कारण मुलूक आपला. वाटा, पळवाटा, घाट, रस्ते, नद्या, ओढे, जंगल, गडकोट, किल्ले सगळं आपल्या परिचयाचं, अगदी पायाखालचं. शिवाय सह्याद्री नावाचं मजबूत पोलादी चिलखत आहेच की. हे सगळं तर आहेच की. शिवाय महाराजांची स्फूर्ती आहे. महाराजांची स्फूर्ती आहेच, शिवाय आऊसाहेबांचा मायेचा आशीर्वादही आहे. आणि हे सगळं बरोबर आहे, म्हणूनच आम्हाला कसली आणि कशाचीही पर्वा नाही. वा राजे वा, असा पीळ पाहिजे. रावजी नाना असाच पीळ भरलाय प्रत्येक मावळ्या. निळोपंत, गोव्याच्या अंजदीव बेटावर जो तट बांधला जातोय त्याकडे बारकाईने लक्ष द्या. बांधकामासाठी लागणारा दगड, चुना कमी पडू देऊ नका आणि चुना चांगल्या प्रतीचा भरून घ्या. आपलं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चुना शिल्लक राहिलाच तर तो गोव्याच्या फिरंग्यांकडे पाठवून द्या. महाराज, फिरंग्यांना चुना कशासाठी? पेशवे, आपण अंजदीव बेटावर तट बांधला म्हटल्यावर फिरंग्यांचा विरजई बोंब मारेल, तेव्हा त्याच्या मनगटावर लावायला चुना नको का? हे पटलं. कविराज जी. तुम्ही
सेनापती येसाजी कंक, हरजी ढमढेरे, म्हाळोजी बाबा घोरपडे यांनी नवीन फौजा तयार कराव्या. तलवारी, भाले, घोड्यांचे नाल मनासारखे तयार करून घ्यावे. गंभीरराव मारणे, अर्जोजी यादव आणि फुलाजी धुमाळ यांनी तोफा आणि तोफांसाठी लागणाऱ्या दारूची व्यवस्था बघा. या सगळ्या गोष्टींचं उत्पन्न 10 पटीनं वाढवा. आणि कविराज, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जातीनं लक्ष द्या. जी राजन. औरंगजेब जी काही नीती अवलंबेल त्याच्या पुढची नीती आपण अवलंबायची. आपल्या प्रत्येक हालचालीनं औरंगजेबाची मती गुंग झाली पाहिजे. जी महाराज. संपूर्ण स्वराज्यात गस्त वाढवा. पहारे चौक्या सजग करा. उद्या औरंगजेब धाकाची, धमक्यांची फरमानं रवाना करेल. त्याला भीक घालायची नाही हे सगळ्यांना समजावून सांगा. यापुढे लष्करी अंमलदार, शिलेदार, बारगीर कुणालाही सुट्टी मिळणार नाही. अगदीच निकडीचं, लग्नाचं किंवा आजारपणाचं कारण असेल तरच घरी जाता येईल. कारण आता दिवसच नाही तर रात्र सुद्धा वैऱ्याची आहे. खरंय राजे, रात्र वैराची. म्हणूनच आता संयमानं, हुशारीनं लढायचं, सावधपणानं वागायचं. सगळ्या गोष्टी सूत्रबद्धतेनं कराव्या लागणार. औरंगजेब कितीही मोठी फौज घेऊन आला तरी त्याचं काहीही चालणार नाही. कारण या भारत भूमीत राक्षसाची कधीच फते झाली नाही. औरंगजेबाची सुद्धा होणार नाही. फक्त प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटण्यापूर्वी एक काम करावं लागणार. कोणतं काम राजे? औरंगजेबाच्या पसंतीची, आवडीची जागा शोधून ठेवावी लागणार. कशासाठी? त्याच्या कबरीसाठी. निळोपंत, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता काहीही झालं तरी औरंगजेबाला आम्ही दख्खन मधून जिवंत माघारी जाऊ देणार नाही. त्याचा 10वा, 12वा, 13वा वर्ष श्राद्ध सगळं इथंच, या दख्खन मध्येच. आम्ही येतो. त्या हसन अली खानाचा समाचार घेतो. हर हर महादेव! हर हर महादेव! सुनबाई, मातोश्री, बसा बसा. नका तस्ती घेऊ उठण्याची. परंतु असं कसं, ते काही बरं दिसतं का? बरं, तुम्ही तर अगदीच बऱ्या दिसताय. अगदी सुंदर साजऱ्या दिसताय तुम्ही. तेज बघा किती आलंय चेहऱ्यावर. हे घ्या, प्रसाद घ्या. कुठे गेला होता? जगदीश्वराला? नाही. मग कुठे गेला होता? महाराजांच्या समाधीकडे गेलो होतो. पूजा केली, त्यांच्याशी बोललो. काही सांगायचं होतं त्यांना. काय बोलायचं होतं? बोललो म्हणजे विनवणी केली त्यांना. त्यांना म्हटलं, ह्या सुनबाईंच्या पोटाला. मातोश्री, काय हो? आम्ही बोललो. आम्ही आमच्या मनाची समजूत घातली. दुसरं विचारायचं होतं तुम्हाला. बाळणपणासाठी कुठे जाणार? काही ठरवलंय? नाही, म्हणजे शृंगारपुरी गेलो असतो. आता बाबा गेले. त्यांच्या आठवणीने आमचा जीव व्याकुळ होईल तिकडे. गणोजी दादासाहेब राजकुंवर वंश आहेत, पण काय? गणोजी दादासाहेब नाराज आहेत. नाराज? पण तरीही सगळं मायेनं करतील आमचं. कशातही उणीव ठेवणार नाहीत हे ठाऊक आहे आम्हास. परंतु मातोश्री, काळ धामधुमीचा सुरू आहे. आम्ही रायगड कसा सोडावा? राजे हसन अली खानाच्या मागावर आहेत. तिकडे जंजिऱ्यावर गोळामारी सुरू आहे. सुनबाई, आता तुम्ही फक्त ही लढाई जिंका. बाकी कसलाही विचार करू नका. आणि आम्ही तुम्हाला म्हटलं ते फक्त हवा पालट व्हावी म्हणून.
शिवाय बाळणपणास रायगडाची बोचरी हवा मानवत नाही. तान्या बाळाच्या छातीत कफ भरतो म्हणून म्हणालो आम्ही. मातोश्री, आम्ही रायगड सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही जी, स्वारी शिकारीवर निघाली वाटतं. पण खरं सांगू का, आम्ही साखर थैली फुटायची वाट बघतोय. एकदा का तुमची गोड बातमी कळली का आम्ही लगोलग जाणार रायगडावर. रायगडावरती अगोदरच जावं लागणार आहे तुम्हाला. का? तुमचं लक्षच नसतं प्रपंचात. काय बोलताय? लई मोठा आरोप करताय आमच्यावर. वहिनी साहेबांचे दिवस भरत आले. त्यांना माहेरपणासाठी इथं घेऊन यावं अशी इच्छा आहे आमची. असं म्हणताय वय? हरकत नाही. आमच्या लाडक्या ताईसाहेब माहेरपणाला येणार असतील, आम्हासने आनंदच होईल. मग केव्हा जाताय? उद्याच जातो. असं बी रायगडावर जायचंच होतं आम्हाला. का? का? अहो, शिर्के घराण्याचा वारस जन्माला यायला लागलाय हे कळवायचं होतं. ते तर कळवलंय आम्ही केव्हाच. अहो, तुमचं कळवणं वेगळं, आमचं कळवणं वेगळं. आम्ही खबर तर देणारच, आणि जाता जाता तुमच्या आबासाहेबांनी दिलेल्या वचनाची याद पण करून देणार आहे. मागच्या गोष्टी नको ना आता. हो, असं का म्हणताय? आमचं तर म्हणणं होतं, आमचं लेकरू जन्माला आल्याबरोबर लगेच शंभूराजांनी वतनाचा शब्द पाळावा. हे बोलण्याची ही वेळ नाही आता. तुम्ही वत्सांना निरोप थाडा, लहान धाकल्याला मुरळी म्हणून पाठवावं, आणि मग घेऊन या वत्सांना. हो, असं कशाला? आम्ही जातो जातीनं ताईसाहेबांनी घेऊन येतो, आणि जाता जाता फक्त वतनाचा शब्द शंभूराजांपाशी टाकतो. ऐकावं तर परत जुन्या गोष्टी नको. अहो बाईसाहेब, जरा विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही दुसरं काय बी बोलणार नाही. जाणार आणि फक्त थोरल्या महाराजांनी आमच्या आबासाहेबांना दिलेल्या वचनाची याद करून देणार, आणि तेवढं साकडं घालणार. वेळ आली की सगळं ठीक होईल. एक गोष्ट सांगा, एवढे दिवस तुम्ही म्हटला म्हणून आम्ही एक सबूत तरी काढला तोंडातून, वतनाचा विषय तरी काढला नाही काढलं, आणि याही पुढे काढू नका. आणि तुम्ही वतन वतन म्हणताय, पण तुमचीच लहान धाकली बहीण राणी आहे स्वराज्याची. त्याचा केवढा अभिमान वाटला पाहिजे तुम्हाला. त्याचा अभिमान आहेच की. अभिमान आहे ना, मग आता एवढ्यात कोणत्याही गोष्टी काढू नका. तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं असते. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. तुम्ही आता दुसरा कुठलाही विचार करू नका. अगोदर वहिनी साहेबांना घेऊन या, आणि उद्या सकाळीच तुमचा घोडा श्रृंगारपूरची वेस ओलांडून बाहेर पडू द्या. चांगलाय. म्हणजे छत्रपतींच्या कन्या शोभतायसा. तुम्ही तेवढा हुकूम करायचा आणि आम्ही मुजरा घालायचा. मैपती, ये मैपती. जी मालक. अरे मैपती कुठे आहे? तो मेना बरं गेलाय. मेनं बरोबर गेला म्हणजे मेनं बाहेर पडलं? जी. कुठवर गेला असतील? येशी पाव तर. आमचा घोडा जीन कसून तयार ठेव. न्यारी झाली की आम्ही बी जातो लगोलग. 1-2 गाव पुढे गाठतो मेना. घोड्यासोबत पथक बी तयार आहे मालक. ऐकलं का? मालक, मालक, मेना वेशीतून माघारी फिरलाय. काय? मेना माघारी फिरला? जी मालक. असा कसा माघारी फिरला? काय झालं की आम्ही रवाना केलेला मेना माघारी फिरावा?